आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी तथा बांधकाम सहाय्यक अभियंता निलेश बाळासाहेब सावंत यांचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। निलेश सावंत हे डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बळीराम सावंत यांचे द्वितीय पुत्र होते। तसेच श्रीराम शिक्षण प्रसार मंडळाचे संचालक जीभाऊ सावंत यांचे ते पुतणे होते। त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार SV खुरासणे आणि पोलीस कर्मचारी सुभाष चव्हाण करीत आहेत। निलेश सावंत यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ आणि 2 काका असा परिवार आहे। मनमिळावू स्वभाव आणि कामातील चिकाटीमुळे त्यांनी अल्पावधीतच एक कर्तृत्ववान तरुण अभियंता म्हणून ओळख निर्माण केली होती। त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे।